बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा. आता सध्या आपण जाममध्ये आहोत. श्यामराव संपतराव शिंदे राहणार जाम. अतिशय देखना सुंदर खोंडे का काय आपल्याला माहिती नाहीये, तरी सुद्धा आपण पाठीमागं आलतो. यांच्याकडे एक नामांकित 2 खोंड होते. त्यातला साधारण एक खोंड आपण मागितला होता, पण त्यावेळेस त्यांना काय दिलं नाही, प्रदक्षिणाचा होता. हा आता आपण बघू खोंड काय. गाय एक नामांकित त्यांच्या गायीनं काहीतरी बक्षीस घेतलेलं आहे कॅटेगरीमध्ये. आता वासरू पेतय साधारण काय. उठ कालवड एक नंबर जाते होत, पण ती पायाला काशी झाली काय कळण. त्याला काहीतरी झालेलं मित्रांनो. एक नंबर तोंडाला कालवड पडले, पण एक दुर्दैव म्हणावं लागेल. तिच्या पायाला जलमताच काहीतरी आहे. एवढं देखणं तोंड त्याच. काय देव बी देतो एखाद्याला मोठं वासरू येणार कालवडे. एक नंबर वासरू पडले, काय नशिबान. चालय ना त्याला काय नशीब. 3 महिने झाले. नाही 4 महिने कुठली झाली. माझ्या नंतर गेली गणपतीत गेली वेगळ्या गणपतीच्या नंतर गेली. हो गणपतीच्या नंतर वासराला आताच तोंड काय काय आता. शरीराला पिती केवढी केवढी कालवड ही संकट पुन्हा झाली असती. त्या गायीपेक्षा मोठी होईल कालवड. गायीपेक्षा मोठी झाली असती कालवड. म्हणजे त्याला ती पाय बी तळ खुराला काय वासरू. शिपूड गोंडा आणि शिपूट किती तास लांड शिपूट असं. त्याला काय त्रास होतो का उठता बसता काय? काहीच नाही त्रास बीस काय नाही. पण आता हे चाला येणार हे आहे आपण डिफेक्टच की त्याच्यात ती काही लाख त्याचं ती उठतंय हिंडतंय बसतंय खेळतंय झालं. पण ती समजा उद्या गाभण राहिले तर त्रास होणार की उठता बस. जसं जसं लोड घेईल तसं तसं त्याचं भविष्य कसं होईल तसं ते नाही. शेवटी अपंगच किती याला व्यंग आहे की. हो काय देवाची करणी म्हणायचं. काय जे देवाची करणी कशी देवाला देवाला असं केलं. ती बघितलं त्याला तुम्ही सांगितलं आणा ते पण उन्हात जाऊन बसणार. हे बसलं वाटतं की त्याला तिच्या आईला ती उन्हात कुणीतरी आवरून बांधलं या.